काल ती भूमिका समजून घेतली, स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका। आणि मला असं वाटतं की त्यातनं हा जो काही एक स्टेलमेट होता तो स्टेलमेट मागे झाला आणि पुन्हा त्या संदर्भातल्या चर्चा मंत्रिमंडळ उपसमितीने केल्या, त्याचा GR तयार झाला, त्याच्यात काही बदल होते ते बदल आपण केले आणि तो GR देखील इश्यू झालेला आहे आणि त्यासोबत इतरही काही अनुषंगिक मागण्या होत्या, त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने त्या ठिकाणी मान्य केल्या। मराठा समाजाला लाभ होईल आणि बोलतो 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 काही करू नका। त्यामुळे एकूणच पहिल्यांदा तर मला श्री राधाकृष्ण विखे पाटील जे या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते आणि मंत्रिमंडळ उपसमितीतील सर्व जे प्रमुख नेते आहेत त्या सर्वांचं, आमच्या मंत्र्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांनी सातत्याने बसून एकेका गोष्टीचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणात चर्चा करून त्या ठिकाणी हा मार्ग काढलेला आहे। आणि आता हा मार्ग निघाल्यामुळे मुळातच जे मराठवाड्यात राहणारे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत यांचा कधी काळी त्यांच्या रक्तनात्यातल्या कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना आपल्याला नियमाने ते सर्टिफिकेट देता येतं आणि हैदराबाद गॅझेटियरमुळे अशा प्रकारची नोंदी शोधणं हे सोपं होणार आहे आणि त्यातनं फॅमिली ट्री एस्टॅब्लिश करून अशा प्रकारचं आरक्षण देता येणार आहे। म्हणजे एकीकडे ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते आरक्षण मिळेल आणि जी OBC समाजात भीती होती की सरसकट सगळे अशा प्रकारचं आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही ते आरक्षण घेतील आणि इतरही समाजाचे त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील, तर तशा प्रकारे आता या ठिकाणी होणार नाही। ज्यांचा खरा क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता अशा मराठा समाजाच्या लोकांना आता याचा फायदा मिळणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एक मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय आणि विशेषतः हा सगळा प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यामध्ये होता, कारण मराठवाड्यात रेकॉर्ड्स नाही आहेत आणि म्हणून मराठवाड्याकरता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता आणि मराठवाड्यातनं इतरही भागांमध्ये राहायला गेलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता महत्त्वाचा होता। मला असं वाटतं की त्याच्यावर एक संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो आहोत, एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातनं लोकांना फायदा होईल। आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतःही मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे, त्यांनी उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि या सगळ्याच्या दरम्यान थोडा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला, खरं म्हणजे त्या संदर्भात मुंबईकरांची दिलगिरी देखील मी व्यक्त करतो की जो काही त्रास त्यांना सहन करावा लागला आहे, पण मला असं वाटतं की शेवटी एक चांगला निर्णय या ठिकाणी आपण घेतला आहे। भूक हडताल दिवस त्या ठिकाणी तुम्ही होतात, लक्ष ठेवून GR वेळेवरती आले आणि पूर्णपणे व्यवस्थित सगळं झालं आणि तुमच्या नावानं पुन्हा एकदा तुमच्या नावानं झालं की मराठा समाजाला तुम्हीच न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि सोशल मीडियावर सुद्धा तुमच्या नावानं हे येत आहेत की तुमच्याच हस्ते हे झालं, अभिनंदन केलं। बघा मी एक गोष्ट सांगतो की सातत्याने राजकारणामध्ये टीकाही सहन करावी लागते आणि लोक तुमचं स्वागत देखील करतात। जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही, कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकासमोर येणार नाहीत, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, दोन समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही, अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल, कायदेशीर निर्णय करावा लागेल। आणि म्हणून या संदर्भात जे जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला आपण दिलं पाहिजे की ज्यांनी खूप चांगलं काम याच्यामध्ये केलेलं आहे, ज्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये केलेली आहे आणि पुढेही
ही समिती सातत्याने समाजाकरता काम करेल। मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो, मला दोष दिले, शिव्या दिल्या, तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो, आजही करतो, उद्याही करत राहील। मराठा समाज असो, ओबीसी समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो। त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात, कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात। नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू आहे, कशा प्रकारे त्यांची समजूत काढणार तुम्ही? मला असं वाटतं की आता साखळी उपोषणाची आवश्यकता नाही। जो काही ओबीसी समाजामध्ये एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे, असं कुठेही झालेलं नाही। त्यामुळे मला असं वाटतं की आता ओबीसी समाजाने देखील या संदर्भात आता सगळी आंदोलनं ही परत घेतली पाहिजेत। आणि मी त्यांनाही आश्वस्त करतो की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं, त्यांच्यात तिढा निर्माण करणं, एकाचं दुसऱ्याला, दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं हे आम्ही कधीच करणार नाही। आमच्याकरता महाराष्ट्राची सामाजिक वीण, महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या निमित्ताने मी खरं म्हणजे माझे जे सहकारी आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी आणि माननीय श्री अजित पवारजी यांचेही आभार मानतो। कारण ज्यावेळेस आम्ही या संदर्भातले निर्णय घेतले त्यावेळेस त्या निर्णयामध्ये हे दोघंही पूर्णपणे माझ्या पाठीशी होते। त्यांनी पूर्ण समर्थन या संदर्भात आम्ही तिघांनी या मंत्रिमंडळ उपसमितीला दिलं होतं, त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो। आणि विशेषतः पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, याच्यावर खूप ताण पडला, भरपूर अडचणी त्याच्यामध्ये तयार झाल्यात, पण मला असं वाटतं की आता तोही ताण दूर झालेला आहे। माननीय उच्च न्यायालयाने देखील काही नाराजी व्यक्त केलेली आहे, सरकारच्या बद्दलही त्यांनी काही आम्हालाही सूचना केलेल्या आहेत। तर आम्हाला ज्या सूचना केल्या त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू। आंदोलन करण्याची गरज पडणार नाही का? Rise and shine, Milo. नाही, मला असं वाटतं की आता कोण काय करणार याच्याबद्दल तर मी बोलू शकत नाही, पण जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे। मराठा समाजाला जे जे देता येतील ते आम्ही यापूर्वी दिलं। आपल्याला कल्पना आहे, मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आपण आरक्षण दिलं, त्यानंतर मग त्याच्यामध्ये ते हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही, परत शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तर आपण त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे। आपण आपल्याला कल्पना आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण सक्षम केलं आणि श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना अध्यक्ष केलं। त्यांच्या नेतृत्वामध्ये 1.5 लाख मराठा तरुणांना आपण उद्योजक केलं आहे, ते नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे झालेले आहेत। आपण सारथीची निर्मिती केली, सारथीमुळे आज IAS IPS किंवा MPSC मध्ये किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा टक्का त्या ठिकाणी आपण वाढवलेला आहे, त्यांना चांगली त्या ठिकाणी एक प्रकारे वाव मिळतो आहे। शिक्षणामध्ये आपण शिष्यवृत्तीची योजना सुरू केल्यामुळे उच्च शिक्षण सोपं झालेलं आहे। राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून निर्वाह भत्ता आपण पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू केली, त्यामुळे तीही अडचण आपण दूर केलेली आहे। आणि यासोबत जी चांगली मुलं आहेत ज्यांना परदेशात शिकण्याची इच्छा आहे, चांगले मार्क आहेत पण पैसे नाही म्हणून शिकू शकत नाही, त्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीची योजना देखील आपण सुरू केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळी मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस आम्हीच ते निर्णय घेतलेत, हे मात्र मी अधोरेखित करू इच्छितो। उपोषण सोडलेलं आहे, रसद कोण पुरवणार असं तुम्हाला माहिती होतं असं बोलला होता, त्याचा खुलासा योग्य वेळ खुलासा? मला असं वाटतं की जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात त्यावेळी आपण फार आता त्याच्यात खोलात जाऊ नये आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात, जाऊ दे। मनोज जरांगे ने अनशन खत्म किया है, सरकार ने मांगे मान लिए मराठा आरक्षण। देखिए, मुझे इस बात की खुशी है कि आज ये अनशन यहाँ समाप्त हुआ है और विशेष रूप से मैं बधाई देना चाहता हूँ हमारी कैबिनेट सब कमेटी को, जिन्होंने इसके ऊपर बहुत अच्छा कार्य किया, और मेरे दोनों साथी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और उपमुख्यमंत्री अजित पवार जी, इनको भी मैं धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने भी इसमें पूरी मदद हमको की है और हम लोगों ने इसमें से मार्ग निकाला है। जो उनकी सबसे अहम मांग थी कि हैदराबाद गैजेटियर को लागू करना चाहिए, उस मामले में हमारा कोई दूसरा मत नहीं था, लेकिन उस मांग के साथ उनका जो कहना था कि इसको एक साथ सभी को आप लागू कर दीजिए, तो हमने उनको ये समझाने की कोशिश की कि आरक्षण जो होता है वो समूह को नहीं, वो व्यक्ति को होता है, व्यक्ति को आरक्षण मांगना पड़ता है, इसलिए इस प्रकार का निर्णय नहीं हो सकता। उसके लिए
कोई ना कोई सबूत देना पड़ता है। सबूत के तौर पर ये हैदराबाद गैजेटियर काम में आएगा, क्योंकि हैदराबाद गैजेटियर में जब उनके दादा परदादा का नाम ये कुणबी जाति में अगर रहेगा तो उसका फ़ायदा उनको मिलेगा और नियम के अनुसार उनको उसका सर्टिफिकेट मिलेगा, उनको आरक्षण मिल पाएगा। उन्होंने भी कल एक प्रकार से इस बात को स्वीकारा कि सबको एक साथ, जिसको उन्होंने सरसकट कहा था, वो नहीं हो सकता है, क्योंकि कोर्ट का आदेश वैसा नहीं है। कोर्ट के आदेश के खिलाफ अगर कोई कार्रवाई करेंगे तो कोर्ट उसको खारिज कर देगा। उन्होंने भी वो स्वीकारा, तो हमारे लिए फिर मार्ग आसान हुआ और हमने हैदराबाद गैजेटियर को लागू करने का निर्णय वहाँ पर लिया है, जिसमें पुराने रिकॉर्ड्स ये सारे मिलेंगे और उन रिकॉर्ड्स में जिनके खून के रिश्ते में अगर इस प्रकार से जाति का उल्लेख मिलेगा तो उनको उसका फ़ायदा मिलेगा, जिसके कारण मराठा समाज को मुझे ऐसा लगता है कि बहुत फ़ायदा इसके कारण मिलने वाला है। और विशेष रूप से मराठवाड़ा में जो मराठा समाज है उसके लिए जो एक तकलीफ थी कि मराठवाड़ा ये चूँकि निज़ाम के राज में था, वो अंग्रेज़ों के राज में नहीं था, इसलिए वहाँ पर एविडेंस का एक बड़ा प्रॉब्लम था, साक्ष्य मिलते नहीं थे, तो इसके कारण वो साक्ष्य मिलेंगे। सर, आपको भी व्यक्तिगत तौर पर बहुत टारगेट करने की कोशिश इस पूरे आंदोलन में हुई थी? देखिए, मैं हमेशा ये मानता हूँ कि आप राजनीति में हो तो कभी लोग आपको दुआ देते, कभी आपको लोग गाली देते, कभी आपको माला पहनाते, कभी आपको पत्थर भी मारते, लेकिन मैंने पहले दिन से भूमिका रखी कि हम लोग कहीं पर भी मराठा और ओबीसी ऐसा विवाद नहीं होने देंगे। हम लोग जो निर्णय करेंगे वो निर्णय किसी एक का निकाल के दूसरे को देने का निर्णय नहीं होगा, दोनों को समान निर्णय करेंगे, दोनों को फायदा होगा ऐसा निर्णय करेंगे। और